नमस्कार. मी तुम्हाला ऐकवत आहे भगवद्गीता. भगवद्गीतेतील अध्याय 2 सांख्ययोग. श्लोक क्रमांक 30. देही नित्यमवध्योऽयं देहे सर्वस्य भारत तस्मात् स्ववर्णीन भूतानि न त्वं शोचितुर्महर्षी. अर्थ: हे भरतवंशजा, या देहामध्ये जो वास करतो त्याचा कधीही वध होऊ शकत नाही. म्हणून कोणत्याही प्राणीमात्रांसाठी तू शोक करण्याची आवश्यकता नाही. तात्पर्य: भगवान श्रीकृष्ण आता अविकारी आत्म्यासंबंधीच्या उपदेशाचा शेवट करतात. अमर आत्म्याचे अनेक प्रकारे वर्णन केल्यानंतर भगवान श्रीकृष्ण ठामपणे सिद्ध करतात की आत्मा अमर आहे आणि शरीर क्षणभंगूर आहे. यासाठी आपले पितामह भीष्म आणि गुरु द्रोण यांची हत्या होईल म्हणून क्षत्रिय या नात्याने अर्जुनाने युद्ध कर्तव्याचा त्याग करणे योग्य नाही. भगवान श्रीकृष्णांच्या अधिकृत प्रमाणावरून मनुष्याने निश्चितपणे जाणले पाहिजे की भौतिक शरीराहून भिन्न असा आत्मा असतो. असे नाही की आत्मा नावाची गोष्टच अस्तित्वात नाही किंवा रासायनिक प्रक्रियेमुळे भौतिक परिपक्वतेच्या एका विशिष्ट अवस्थेमध्येच जीवनाचे लक्षणे प्रकट होतात. आत्मा जरी अमर असला तरी हिंसेला प्रोत्साहन दिलेले नाही, पण त्याच वेळी युद्धकाळामध्ये आवश्यकता असल्यामुळे हिंसेचा निषेधही केलेला नाही. अशा हिंसेची आवश्यकता अविवेकाच्या आधारावर न ठरविता भगवंताच्या आज्ञेवर आधारलेली असली पाहिजे. श्लोक क्रमांक 31. स्वधर्ममपि चावीक्षण विकम्पितुमर्हसि धर्म्याद्धि युद्धाच्छेयो न क्षत्रियस्य न विद्यते. अर्थ: क्षत्रिय या नात्याने तुझ्या विशिष्ट कर्तव्याचा विचार केला असता तू जाणले पाहिजेस की धर्मतत्वासाठी युद्ध करण्यापेक्षा श्रेष्ठ असे इतर कोणतेही कार्य मला नाही. यास्तव तू संकोच करण्याची आवश्यकता नाही. तात्पर्य: सामाजिक व्यवस्थेसाठी असणाऱ्या 4 वर्णामधील द्वितीय वर्णाला क्षत्रिय म्हटले जाते आणि हा वर्ण उत्तम राजकारभार करण्यासाठी असतो. क्षत म्हणजे पीडा. जो पीडा होण्यापासून रक्षण करतो त्याला क्षत्रिय म्हटले जाते. त्रायते संरक्षण देणे. क्षत्रियाला अरण्यात मृगय करण्याचे प्रशिक्षण दिले जाते. क्षत्रिय अरण्यात जाऊन वाघाला समोरासमोर आव्हान देत असत आणि वाघाशी तलवारीने झुंज देत असत. वाघाचा मृत्यू झाल्यावर त्याचे राजकीय मान सन्मानाने अंत्यसंस्कार केले जात असत. जयपूर संस्थानाचे क्षत्रिय राजे आजतागायत या पद्धतीचे पालन करीत आहेत. क्षत्रियांना विशेषत्वे आव्हान देण्याचे आणि हत्या करण्याचे प्रशिक्षण दिले जाते, कारण काही वेळा धार्मिक हिंसा अपरिहार्य गोष्ट असते. म्हणून क्षत्रिय सरळ संन्यासाश्रम स्वीकारू शकत नाही. राजकारणात अहिंसा ही राजकीय चाल किंवा धोरण ठरू शकते, पण एक अविभाज्य तत्व म्हणून ती असू शकत नाही. धार्मिक न्याय संहितेमध्ये सांगण्यात आले आहे की आहवेषु मिथिन्योनं जिघांसंतो महीक्षितः युद्धमानः परम शक्त्या स्वर्ग यान्त्यपराङ्मुखाः. यज्ञेषु पशव ब्रह्मण हण्यते सततं द्विजे संस्कृताः किल मंत्रेश्च तेपि स्वर्गामपुवाणुत. रणभूमीवर एखादा राजा किंवा क्षत्रिय मत्सरी राजाशी लढतो तेव्हा मृत्यूनंतर तो स्वर्ग प्राप्ती करण्यास योग्य होतो. त्याचप्रमाणे ब्राह्मणही यज्ञामध्ये पशूंची आहुती देऊन स्वर्ग प्राप्ती करतात. म्हणून
धार्मिक पालनत्वासाठी रणभूमीवर हत्या करणे आणि यज्ञामध्ये पशूंची आहुती देणे या मुळीच हिंसक कृत्य मानल्या जात नाही. कारण यामध्ये धर्मतत्त्वे संबंधित असल्यामुळे प्रत्येकालाच लाभ होतो. यज्ञबळीलाही एक योनीतून दुसऱ्या योनीत या प्रकारे उत्क्रांती मार्गातून न जाता तत्काळ मनुष्य जीवनाची प्राप्ती होते. युद्धभूमीवर मारल्या गेलेल्या क्षत्रियांनाही यज्ञबळी देऊन स्वर्गप्राप्ती करण्याचा ब्राह्मणांप्रमाणेच स्वर्गप्राप्ती होते. स्वधर्म किंवा विशेष कर्तव्ये दोन प्रकारची आहेत. जो मनुष्य मुक्त होत नाही त्याप्रमाणे त्याने विशिष्ट शरीरानुसार मोक्षप्राप्तीसाठी धर्मतत्वांप्रमाणे कर्तव्य आवश्यक आहे. जेव्हा एखादा मुक्त होतो तेव्हा त्याचा स्वधर्म किंवा त्याची विशिष्ट कर्तव्ये शारीरिक स्तरावर नसल्यामुळे त्याच्या स्वभावाला आध्यात्मिक स्वरूप प्राप्त होते. ब्राह्मण आणि क्षत्रियांना शारीरिक स्तरावर विशिष्ट नियत कर्तव्ये नेमून दिलेली असतात आणि त्याचे पालन करणे अनिवार्य असते. स्वधर्म भगवंतांनी नेमून दिलेला आहे आणि याचे स्पष्टीकरण 4थ्या अध्यायात केले जाईल. शारीरिक स्तरावर स्वधर्माला वर्णाश्रमामध्ये किंवा मानवाच्या आध्यात्मिक ज्ञानप्राप्तीची मूलभूत आधार असे म्हटले जाते. मानवी संस्कृतीचा प्रारंभ वर्णाश्रम धर्म किंवा प्राप्त शरीराच्या विशिष्ट गुणांनी नेमून दिलेल्या कर्तव्यापासून होतो. ज्येष्ठ व्यक्तींच्या आज्ञेनुसार कोणत्याही कार्यक्षेत्रामध्ये त्या प्रकारचे कार्य केल्याने मनुष्याची जीवनातील उच्चतर अवस्थेमध्ये उन्नती होते.